परत लावला मी. रोड बघा किती चांगला आहे, याच्यात काही खड्डे नाहीये, हायवे आहे, एकदम बेस्ट आहे. बरेच दिवसांपासून ॲक्च्युली मी शोध घेत होतो किती दिवस लागतात पायी पायी, कारण मला बऱ्याच लोकांनी सांगितलेलं 6 दिवसाच्या वरतीच लागतात, पण एक कोणतरी आमच्या ओळखीचे त्यांनी सांगितलेलं की खूप कमी वेळ लागतो, 4 दिवसात ते पोचलेले. निश्चितपणे ते खोटं बोलत होते. आम्हाला ते सिद्ध करायचं होतं की ही व्यक्ती खोटं बोलते, म्हणूनच हा व्हिडिओ आम्ही बनवून इथे चेक केलेला आहे. कुठून? विक्रोळी. आम्ही कन्नमवार नगर. मी कॅमेऱ्यावर का विचारतो, कारण खूप लोक विचारतात पायी पायी किती वेळ लागतो. तुम्ही कुठला मार्ग चालले? हा घोटी मार्ग ना. तर मग किती दिवस लागतात? 6 दिवस लागतात. आणि कसारेवाल्यांना जास्त लागतं. हा रोड आहे. चला साहेब, ओम साईराम. ठीक है, आज दूध का दूध पानी का पानी कर दिया मैंने. मित्रांनो, हा माझा रूट होता. संभाजीनगरवरून येताना मी वेरूळला गेलेलो. वेरूळवरून मी येतोय, तर मी येताना रूट घेतला वैजापूर, कोपरगाव, घोटी मार्गे मुंबईला यायला. तर हा समोर जो स्क्रीनवर दिसतोय हा माझा रूट होता. आणि एक मला प्रश्न पडलेला बरेच दिवसापासून, किती दिवस लागतात मुंबई शिर्डी पायी पायी प्रवासाचे. मला खूप लोकांनी सांगितलेलं एवढे दिवस लागतात, पण मी विचार केला, मी प्रत्यक्ष जे पायी पायी जातात त्यांनाच विचारतो किती दिवस लागतात. तर ह्या व्हिडिओमध्ये मी हे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. रोड बघा किती चांगला आहे, याच्यात काही खड्डे नाहीये, हायवे आहे, एकदम बेस्ट आहे. तुम्ही स्वतःच बघू शकता किती छान आहे हा रोड, किती मस्त आहे. मागच्या काही दिवसापूर्वी इथे काम चालू होतं म्हणून बरेच लोक कंप्लेंट करत होते, पण आता रोड व्यवस्थित बनलेला आहे. तर मला हा मार्ग बाईकवरून यायला, हा मार्ग घोटी मार्ग बरा वाटतो, कारण नाशिकला फिरून येण्यात वेळ खूप जातो. ते पण रोड खूप चांगले आहेत, बट जाताना मी त्या रूटने गेलेलो नाशिकवरून वेरूळला, पण मला जायचं होतं आधी मार्कंडेला, म्हणून मी त्या रूटने गेलो जे नाशिकमध्ये चांदवड जवळ आहे. आणि येताना मी ह्या रोडने आलो. बघा किती रोड छान आहे. मित्रांनो, मी बाईकवर आहे म्हणून मी समृद्धी महामार्गावर नाही जाऊ शकत, पण मला तसंही समृद्धी महामार्ग जास्त आवडत नाही, कारण त्याच्यावर एकदम मोनोटोनस वाटतो तो रोड, म्हणजे एकाच प्रकारचं दृश्य दिसत राहतो. बाईकने जेव्हा तुम्ही जाताय किंवा कुठल्याही व्हेकलने जाता तर तुम्हाला जरा व्ह्यू मिळेल, जरा बरं वाटतं. बट निश्चितपणे तो रोड चांगला आहे इन टर्म्स ऑफ क्वालिटी ऑफ द रोड आणि फास्टेस्ट आहे. बट मला समृद्धी महामार्ग जास्त नाही आवडत. जरी माझ्याकडे कार असती तरी मला असे रोड आवडतं. हा, जर वेळेचा खूप प्रॉब्लेम असेल तर आपण जातो समृद्धी महामार्गावर. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत.
आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अजून असे व्हिडिओ बघायला मिळतील. धन्यवाद.